भविष्य काळात होणारी वाढ लक्षात घेऊन शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा अंतर्भाव असलेल्या 88,000 कोटी रुपयांच्या शहर विकास आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। सभासदांच्या सूचनांचा समावेश करून लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल। महापालिका प्रशासनाने 2013 ते 2041 असा 29 वर्षांचा शहर विकास आराखडा तयार केला आहे। 24 तास पाणी पुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन, घनकचरा व्यवस्थापन यांसह मेट्रो, मोनोरेल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, वाहतूक नियोजन अशा अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे। नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक यांच्याशी चर्चा करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे। शहराची लोकसंख्या आज घडीला 31,15,000 आहे। त्यामुळे शहराला 11 टीएमसी पाण्याची गरज भासते। 2041 मध्ये ही लोकसंख्या 85 लाखांच्या घरात जाणार असल्याने 19 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे। शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने लावणे अशा अनेक गोष्टींचे नियोजन या आराखड्यात करण्यात आले आहे। या शहर विकास आराखड्यामध्ये बदल करायचा झाल्यास त्याची मान्यता सर्वसाधारण सभेत घ्यावी। सभासदांनी उत्पन्न वाढीसाठी सुचविलेल्या सूचनांना समावेश यामध्ये करावा। मेट्रो, मोनोरेल अशा मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचा समावेश यामध्ये करावा। तसेच केंद्र सरकारच्या JNNURM योजनेअंतर्गत मिळालेला निधी आणि त्याचा खर्च याची श्वेतपत्रिका 1 वर्षात सभागृहात सादर करावी अशा उपसूचना मंजूर करण्यात आल्या।